नमस्कार मंडळी, मी दिशा आणि दिशांग तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आणि आज आम्ही चाललेलो आहोत पळसदरीला, कर्जतला स्वामींच्या मठामध्ये. खूप दिवस झाला आमचं जाणं झालेलं नाही. आम्ही इथे बदलापूरमध्ये स्वामींच्या मठामध्ये जातो. तर म्हटलं की आज सुट्टीसुद्धा आहे आणि पाऊससुद्धा कमी आहे आणि हा सुद्धा दिशांगसुद्धा चालूच आहे की कुठे जायचं. आता सध्या गणपतीची सुट्टीसुद्धा आपल्याला पडणार आहे. तर आम्ही बाईकवरूनच चाललेलो आहोत कर्जतला. तर मग चला, तुम्हाला हा व्हिडिओ खूप असं आवडेल कारण आपण आज बाय रोड जाणार आहे बाईकने. हां, तर मग त्याचं हेल्मेटसुद्धा येणार आहे कारण आम्ही आता जाणार आहोत. तर म्हटलं की चला मग तुम्हाला सुद्धा व्हिडिओ आपण स्वामींचं मठसुद्धा दाखवू. आणि कर्जत हे कसं गाव साईडला आहे ना, तर मस्त असं ग्रीनरी असेल, पाऊस पडल्यामुळे छान अशी हिरवी शाल सगळ्या डोंगरांवरती असेल. तर ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं. तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि मस्तपैकी एन्जॉय करा आमच्यासोबत. तर लेट्स गो. तर आता आम्ही नेरळवरून सरळ आतमध्ये आलेलो आहोत आणि खूप असं छान असं वातावरण वाटते बघा. मस्त असं ग्रीनरी सगळीकडे आहे. दिशांग, तुला मजा येते?
आणि थोडंसं रेस्टसाठी आम्ही थांबलो कारण थोडंसं रिमझिम असा पाऊस येत होता त्याच्यामुळे. तर आता आम्ही पुन्हा एकदा निघालेलो आहोत. फक्त 1-2 मिनटाचाच आम्ही ब्रेक घेतला, थोडासा पाऊस आला म्हणून. पण आता काय पावसासोबत पावसाचा खेळ चालूच आहे. थोडासा पाऊस पडतो, मध्येच ऊन येतं, हेच चालू येतं. वाटतं बाय दिशांचं चाललंय. दिशांमध्ये खूप मजा करते राईड. आता आपण थोड्याच वेळामध्ये मठात पोचणार आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दिशांक माझा सांगतोय. खूप जास्त पाऊस भरलाय आणि आम्ही आता पोहोचलोय कर्जतमध्ये. इकडे थोडंसं ट्रॅफिक होतं कारण कर्जत रेल्वे स्टेशन सुद्धा आहे ना इथून आपल्या लेफ्ट साईडला, त्याच्यामुळे थोडासा अरुंद रस्ते. हात घे ना खाली. इथे छान अशी नर्सरी सुद्धा आहे. छान असे पॉटबीट, मातीची भांडी वगैरे सगळं मिळतं इकडे. आणि आता इथे आपल्या लेफ्ट साईडला येतं हे कर्जत रेल्वे स्टेशन आणि मग पुढे पळसदरीला जायला रस्ता येतो आणि खोपोली मार्गे जाण्यासाठी. तर इकडे बाजूला इथे मावशी लोक बसलेले असतात भाज्या घेऊन. आपल्या गावठी भाज्या ज्या आहेत ना त्या सगळ्या इकडे यांच्याकडे मिळतात. अच्छा, पुढे हा मोठा ट्रेलर आहे त्याच्यामुळे गर्दी झाली आहे बघा. इथे कर्जत रेल्वे स्टेशन आणि इथे अशा हे जे छोटे छोटे झोपडे आहेत ना, इकडे या मावशा असणार. आता बहुतेक नाही आहेत, सगळे गेले वाटतं किंवा आज नसतील. इथे वरती सुद्धा दिले आपल्याला कुठे काय जायचं ते. हे बघा इकडे येते या मावशा. बघा इकडे सगळ्या मावशा भाजीवाल्या. मला वाटतं तिकडे दरवेळेस असतात ना. आणि इथे झालेलं आहे थोडंसं ट्रॅफिक कारण हा आहे ट्रेन. इथे सगळ्या भाजीवाल्या मावशात लाल पेरू, कंटोली वगैरे सगळे गावठी भाज्या, आपल्या आळूची पानं बिनं, म्हणून त्याच्यामुळे गर्दी झाली आहे. लोक सगळी अशी घ्यायला उतरतात. हे बघा इथे बसल्या सगळ्या मावशा. लाल पेरू आहेत. आणि आता आपण लेफ्टला जाणार आहे. राईटला जातात तिकडे. हा राईटचा जो रस्ता तर खोपोली आणि बघा सगळ्या हम्मा पण आहे. दिशांक काव काव चाललंय. आणि आता आपण या पळसदरीच्या रस्त्यावरती आलेलो आहोत. छान असं इथे ह्या रस्त्याला खूप शांतता असते. कमी जास्त गाड्या वगैरे पण नसतात आणि मस्त रस्ता आहे. काँक्रिटीकरण झालेलं आहे त्यामुळे गाडी पळवायला खूप अशी मजा येईल.
बघा धबधबे पण किती सारे आहेत. आणि आपण आता इथे पळसदरीला पोहोचलोय. बघा धबधबे पण तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये आपल्या. इथे कोणता तरी मोठा प्रोजेक्ट होतोय. म्हणजे सगळा डोंगराळ भाग पण आता बिल्डरनी काबीज केलाय. ओला ओला रस्ता आणि त्याच्यात मस्त हिरवा डोंगर. ग ग ग किती भारी वाटतंय. हा दिशांग लॉग इन करतोय. दिशांचे बाबा आता आम्ही पोहोचलोय आणि आता डोंगर दिसतोय. आता तुम्ही माझ्या दिशांची ब्लॉगिंग ऐका. दिशांग माझं बोलते. बोल. खूप छान दिसतोय. अच्छा अच्छा बघा दिशांग माझा ब्लॉगिंग करतोय. किती मस्त वाटतंय. हा पाऊस पडलाय म्हणून मस्त हिरवं झालंय. सगळं रान आले शेतीमध्ये. आणि आता आपण पोहोचलेलो आहे. बोल. हे बघा इथं पाणी पण भरले मस्त पैकी. डॅम आहे इकडे. इथे पण मावशी लोक बसतात भाजी घेऊन. इथे शाळा पण आहे कर्जतची. छोटीशी शाळा जिल्हा परिषद शाळा आहे. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत पळसदरीला. बघा स्वामी समर्थ मठामध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत. आणि इथून असं आपल्याला जायचं खाली आणि समोरचा रस्ता जातो तो खोपोलीला. पोहोचलो आम्ही स्वामींच्या मठात. संडे आहे त्याच्यामुळे गर्दी आहे. आपल्यासारखे बरेच भाविक इथे येतात. आणि ना किती सुरेख झालं. आम्ही खूप दिवसानंतर आलो आणि छान असं म्हणजे छान रिनोव्हेट केलं आहे मठ. आणि आताचं खूप वेगळं झालं आहे. ज्या भाविकांना महाप्रसाद घ्यायचा असेल त्यांनी महाप्रसाद कक्षात जायचे. पुढील काही मिनिटात महाप्रसाद बंद होणार आहे. तर आता आमचं स्वामींचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आता अन्नप्रसाद चालू होतं. तर म्हटलं की आता आलोच आहे तर अन्नप्रसादसुद्धा घेऊन जाऊया.
थांबा जरा. असं होणार दिशांच्या बाबा. लाकडाने खराब झाले बघा है ना. हे घ्या, हे ठेवा, हे ठेवा दादा. तर मंडळी, तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपले येणारे व्हिडिओ पाहता येतील. तर अशाच नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत बाय.